8/3/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, एक बाबांवरच खरे प्रेम करा, त्यांच्या मतानुसार चला, तर बाकी सर्व मित्रसंबंधी इत्यादीमधून ममत्व नष्ट होईल. प्रश्न आहे, बाबांशिवाय कोणते शब्द दुसरे कोणीही उच्चारू शकत नाहीत? उत्तर, मी तुम्हा आत्म्यांचा पिता तुम्हाला शिकवण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला माझ्यासोबत वापस घेऊन जाईल. असे शब्द उच्चारण्याचे सामर्थ्य बाबांशिवाय दुसऱ्या कोणत्याही मनुष्यामध्ये नाही. तुम्हाला निश्चय आहे की हे नवीन ज्ञान नवीन विश्वासाठी आहे, जे स्वतः आत्मिक पिता आपल्याला शिकवतात. आपण ईश्वरीय विद्यार्थी आहोत. गीत आहे, भोलेनाथ से निराला और कोई नहीं, म्हणजे भोलेनाथपेक्षा निराळे दुसरे कोणी नाही. ओम शांती. मुलांना देणारे नेहमी पिताच असतात. एक हदचे पिता आहेत, जे आपल्या 5 किंवा 8 मुलांना वारसा देतात, आणि बेहदचे बाबा बेहदचा वारसा देतात. ते सर्वांचे एकच पिता आहेत. लौकिक पिता तर अनेक आहेत. मुलं अनेक असतात, आणि हे सर्व मुलांचे पिता आहेत. ब्रह्मा विष्णू शंकर ह्यांना पिता म्हणणार नाही. शंकराचे काम वेगळे आहे, ते देणारे नाहीत. एकच निराकार पिता आहेत, ज्यांच्याकडून तुम्हाला वारसा मिळतो. तेच परमपिता आहेत, जे मूलवतनमध्ये खूप दूर निवास करणारे आहेत. समजावून सांगण्यासाठी मोठी युक्ती पाहिजे. गोड बोलण्याची पण गरज असते. काम विकार महाशत्रू आहे, त्यावर विजय प्राप्त करायचा आहे. आता मुली तर स्वतंत्र आहेत. असे अनेक मनुष्य आहेत, ज्यांना ब्रह्मचर्याचे पालन करणे आवडते. विकारी कुटुंबात जायचे नसेल तर ते असेच राहतात. हे निषिद्ध नाही. कन्यांचा कन्हैया पिता तर प्रसिद्ध आहे ना. कृष्ण काही कन्यांचा पिता नाही. ह्या तर ब्रह्माकुमारी आहेत, कृष्णकुमारी नाही. कृष्णाला प्रजापिता म्हणत नाहीत. ह्या कन्या आणि माता आहेत, ज्यांना सहन करावे लागते, परंतु हृदय शुद्ध असावे. बुद्धियोग जर तुम्ही बाबांसोबत चांगला जोडलेला असेल, तेव्हाच दुसऱ्या अनेकांपासून सुटू शकता. तुम्हाला एक बाबांचेच बनायचे आहे असा दृढ विश्वास ठेवायला हवा. त्यांच्या सूचनांचे म्हणजे श्रीमताचे पालन करावे लागेल. बाबा समजावतात, आता कृष्णपुरीची स्थापना होत आहे. हे तुम्ही तुमच्या पतीला सुद्धा समजावून सांगा. कंसपुरीच्या विनाशाची तयारी सुरू आहे. जर कृष्णपुरीमध्ये जायचे असेल तर दुर्गुणांचा त्याग करावा लागेल. कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. तर आता तुम्हाला माझे आणि तुमचे दोघांचे पण कल्याण करायचे आहे, व आपण दोघे एकाच भगवंताची मुलं आहोत. तुम्ही पण म्हणता की भगवंत आमचे पिता आहेत, तर आपापसात भाऊ बहीण झाले ना. आता तुम्ही विकारात जाऊ शकत नाही. भारत पहिले पवित्र होता, तेव्हा सर्वजण सुखी होते. आता तर दुःखी आहेत, नरकामध्ये डुबकी मारत राहतात. बाबा म्हणतात, दोन्ही हात देऊन पवित्र बनून स्वर्गामध्ये चला. आता 21 जन्मांचा वारसा कशाला गमवायचा? तर असे रोज समजावून सांगितल्याने हाडं मऊ होतील, म्हणजे मनाची तयारी होईल. कन्या तर स्वतंत्र आहे, फक्त त्यांचा संग चांगला असायला हवा. ही अपवित्र भ्रष्ट दुनिया नष्ट होणार आहे. बाबा म्हणतात, आता पवित्र बना, म्हणजे पवित्र दुनियेची मालक बनणार. तुम्ही अशा पद्धतीने समजावून सांगा की जे विष्टेचे किडे आहेत, त्यांना भूभू करून स्वतःसारखे बनवायचे आहे. शक्तिसेनेमध्ये शक्ती पण पाहिजे. मुलं इत्यादींना सांभाळायचे पण आहे. बाकी मोहामध्ये फसायचे नाही.
तुमचा बुद्धियोग एकासोबतच असावा. हे सर्व काका मामा इत्यादी विश्वनाटकातील कलाकार आहेत. आता हा खेळ पूर्ण होत आहे. आता वापस जायचे आहे. पापांचा हिशोब पूर्ण करायचा आहे. ह्या जुन्या दुनियेतून तुम्हाला तुमचे मन काढून टाकायचे आहे. तर आता एक बाबांचीच आठवण करायची आहे. बाबा म्हणतात, श्रीमताचे पालन केले तर स्वर्गाचे राज्यभाग्य मिळेल. भगवंताच्या राजयोगाने तुम्ही निश्चितपणे राजांचे पण राजा बनता. हीच श्रीमत आहे. आता हा मृत्यूलोक नष्ट होणार आहे. मग 21 जन्मांचा पूर्ण वारसा बाबांकडून का घेऊ नये? आपण जर चांगला अभ्यास केला तर चांगल्या गुणांनी पास होणार, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. जर तुम्ही इथे चांगल्या मार्कांनी पास झाले तर तुम्हाला स्वर्गामध्ये उच्च पद प्राप्त होईल. आपल्याला राजकुमार व राजकुमारीच बनायचे आहे ना. सर्वजण तर बनणार नाहीत. प्रजा पण खूप बनते. हळूवार प्रदर्शनीतून चांगला परिणाम दिसून येईल. तुम्ही हे पण जाणता की जे कार्य करत आले आहात ते 5000 वर्षांपूर्वी पण असेच केले होते. बाबा म्हणतात, मी सुद्धा विश्वनाटकाच्या बंधनात बांधलेलो आहे. माझ्या अभिनयाशिवाय मी दुसरे काही करू शकत नाही. स्वदर्शन चक्राने कोणाचे मस्तक कापणार असे तर काही नाही. स्वदर्शन चक्राचा अर्थ सुद्धा तुम्हा मुलांना समजावून सांगितला आहे. शास्त्रांमध्ये तर अनेक कथा लिहिल्या आहेत. स्वदर्शन म्हणजे सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणणे. स्व अर्थात आत्म्याला सृष्टीच्या चक्राचे दर्शन झाले की आपण 84 जन्मांचे चक्र लावतो. सूर्यवंशी, चंद्रवंशी, आता हे चक्र पूर्ण झाले. मग एक नवीन चक्र चालू होणार. हे भारताचेच चक्र आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारतीयांचाच अभिनय आहे. भारताचे 2 युग पूर्ण होतात. तर जसे अर्धी दुनिया पूर्ण झाली त्याला स्वर्ग असे म्हणतात. दुसरे धर्म तर नंतर येतात. तुम्ही सांगा की तुमच्या आधी हा स्वर्ग होता, नवी दुनिया होती. आता तर ही जुनी दुनिया आहे. तुम्हाला माहीत आहे की सुरुवातीला सूर्यवंशी आणि चंद्रवंशी आहेत. जेव्हा ती राजधानी पूर्ण होते तेव्हा एक मध्य होतो. नवीन आणि जुन्यामधला मध्य होतो. पहिले भारतच होता. विश्वनाटक संपूर्ण आपल्यावरच बनलेले आहे. आपण किती श्रेष्ठाचारी डबल ताजधारी राजा होतो. आता आपणच भ्रष्टाचारी बनलो आहोत. आपणच पूज्यपासून पुजारी बनलो असे दुसरे कोणी स्पष्ट करू शकत नाहीत. हे समजावून सांगणे किती सोपे आहे. परमात्मा मुलांना हे आत्मिक ज्ञान देतात. तुम्ही जाणता की बाबा आपल्याला हे ज्ञान देतात. बाबा म्हणतात, मी आत्म्यांना शिकवतो, मी आत्म्यांना सोबत घेऊन जाईल. असे म्हणण्याची शक्ती दुसऱ्या कोणामध्ये नाही. जरी स्वतःला ब्रह्मा किंवा ब्रह्मा कुमार कुमारी म्हटले तरी सुद्धा नाही. काही जण येथील ज्ञानाची कॉपी सुद्धा करतात, परंतु असे चालणार नाही. सत्य तरीही सत्यच आहे ना. सत्य कधीच लपून राहू शकत नाही. तुम्ही शेवटी निश्चितपणे म्हणणार, हे प्रभू, तुम्ही जे सांगत होते तेच खरे आहे, बाकी सर्व खोटे आहे. परमपिता परमात्माच सत्य आहे आणि तेच निराकार आहेत. शिवरात्रीचा अर्थ पण कोणी समजत नाहीत. जर कृष्णाच्या देहामध्ये आले तर म्हणतील, कृष्णाच्या देहात येऊन मी तुम्हाला ज्ञान देतो, परंतु असे होऊच शकत नाही. हे आत्मिक ज्ञान आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगले लक्ष द्यायचे आहे. आपण ईश्वरीय विद्यार्थी आहोत. हे जर आपल्या बुद्धीत नसेल तर आपल्या बुद्धीमध्ये काहीही बसणार नाही. तुमच्या अनेक जन्मानंतर हा आता शेवटचा जन्म आहे. आता हा मृत्यूलोक नष्ट होणार आहे. म्हणून मी तुम्हाला अमरपुरीचे मालक बनवण्यासाठी आलो आहे. सत्यनारायणाची कथा म्हणजे
नरापासून नारायण बनण्याचे ज्ञान आहे, ही कथा नाही. कथा प्राचीन आणि जुन्या गोष्टींना म्हटले जाते. हे तर ज्ञान आहे. मुख्य उद्देश पण इथे स्पष्ट करतात. हे महाविद्यालय पण आहे. इतिहास भूगोल ह्या जुन्या कथा झाल्या आहेत. तो अमुक राज्य करत असे. आता बाबा म्हणतात, विश्वनाटकामध्ये माझा पण अभिनय आहे. ब्रह्माद्वारे स्थापना, शंकरद्वारे विनाश होतो. त्यांना हे बॉम्ब्स इत्यादी विनाशासाठीच बनवावे लागतात. यादव, कौरव, पांडव काय करतात? शास्त्रांमध्ये तर उलटसुलट लिहिले आहे. यादवांसाठी हे योग्यच लिहिले आहे की त्यांनी स्वतःच्या कुळाचा नाश केला. बाकी पांडव आणि कौरवांचे हिंसक युद्ध दाखवले आहे. ते तर झालेच नाही. परमपिता परमात्मा तुमच्यासोबत आहेत. तेच मुख्य पंडा, मार्गदर्शक आहेत. पतित पावन मुक्तिदाता सुद्धा आहेत. रावणाच्या राज्यातून तुम्हाला मुक्त करून ते रामाच्या राज्यात घेऊन जातात. बाबा म्हणतात, हे रावण राज्य आता समाप्त होऊन, मुर्दाबाद होऊन पुन्हा पावन श्रेष्ठाचारी सतयुगी राज्य सुरू होणार. हे फक्त तुम्ही मुलंच जाणता. दुसरे कोणीही जाणू शकत नाही. तुम्हीच त्यांना समजावून सांगू शकता. तुम्हाला भक्ती मार्गाची शास्त्र बरेच माहीत आहेत. भक्तीने भगवंताची प्राप्ती करावी लागते हे त्यांना समजते. अर्धाकल्प भक्तीचा मार्ग संपल्यावर ज्ञानसागर येतील आणि तुम्हाला ज्ञानाचे इंजेक्शन देतील. तुम्हा मुलांचे पतित पावन ईश्वर पित्याकडून मिळालेले हे विद्यार्थी जीवन आहे. पतित पावन म्हणजे सद्गुरू. हे ईश्वर पिता म्हणजे परमपिता परमात्मा आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपात राजयोग शिकवतात. ही किती सोपी गोष्ट आहे. सर्वप्रथम निश्चितपणे पतित पावन लिहायला हवे. गुरु सर्वात कुशाग्र व हुशार असतात. ते समजतात की गुरु सद्गती देतात आणि तुम्हाला दुर्गतीपासून मुक्त करतात. तर बाबा खूप छान समजावतात. परंतु आपण भगवंताची मुलं आहोत म्हणून आपल्याला वारसा जरूर मिळायला हवा, हे कोणाच्याच बुद्धीमध्ये बसत नाही. बाबा म्हणतात, मुलांनो, जर तुम्ही रावणावर विजय प्राप्त केला तर तुम्ही जगतजीत बनणार. त्यासाठी श्रीमताचे पालन करायचे आहे. जसे बाबा गोड आहेत त्याचप्रमाणे तुम्हा मुलांना सुद्धा गोड बनायचे आहे. तुम्हाला युक्तीने समजावून सांगावे लागेल. पुढे चालून समजतील सुद्धा. तुमच्यावर विश्वास पण ठेवतील. त्यांना दिसून येईल की युद्ध तर सुरू झाले आहे, मग का नाही शिवबाबांकडून वारसा घ्यावा. अशा युद्धाच्या वेळी विकार इत्यादी काहीही आठवत नाहीत. विनाश होण्यापूर्वी कामरूपी विषाची चव घ्या असे तर कोणीच म्हणणार नाही. त्यावेळी फक्त स्वतःची काळजी घेतली जाते. जन्मोजन्मी ही काम कटारी चालवल्यामुळे तुमची अशी अवस्था झाली आहे आणि तुम्ही दुःखी झाले आहात. पवित्रतेमध्येच सुख असते. संन्यासी पवित्र असतात म्हणूनच त्यांची पूजा केली जाते. परंतु ह्यावेळी दुनियेमध्ये खूप फसवणूक होते. धनी तर कोणी नाहीतच. जनतेचेच जनतेवर राज्य आहे. लक्ष्मी नारायण ह्यांचे स्वर्गामध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य होते. भारत खूप संपन्न होता हे सर्वजण विसरून गेले आहेत. रुद्र माळ आहे व नंतर विष्णूची माळ आहे. ब्राह्मणांची माळ होऊ शकत नाही कारण ते सारखे चढत किंवा उतरत राहतात. आज 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर आहेत. उद्या पाहिले तर दिसत नाहीत. वारस्यापासून आणि राज्यापासून सुद्धा मुक्त होतात. बाकी प्रजापद तर राहते. इथे राहून सुद्धा जर निघून गेले तर प्रजेमध्ये चांगल्या दर्जाचे पद मिळवू शकणार नाही. विकर्म खूप जोरात होतात. भगवंत तुम्हाला शिकवत आहेत, ही केवढी अद्भुत गोष्ट आहे. नव्या दुनियेसाठी हे नवीन ज्ञान आहे. तुम्ही नव्या दुनियेचे मालक होते. आता तुम्ही
जुन्या दुनियेमध्ये कवडीतुल्य आहात. बाबा तुम्हाला कवडीतुल्यपासून पुन्हा हिरेतुल्य बनवतात. आता तुम्ही काट्यापासून फुलासारखे बनत आहात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, कोणत्याही नातेसंबंधांच्या मोहामध्ये अडकायचे नाही. मनामध्ये सत्यतेने स्वच्छतेने निर्बंधन बनून राहायचे आहे. विकर्मांचा हिशोब पूर्ण करायचा आहे. दुसरा सारांश, गोड वाणीने आणि युक्तियुक्त शब्दांनी सेवा करायची आहे. तुम्हाला पुरुषार्थ करून चांगल्या मार्गांनी पास व्हायचे आहे. आजचे वरदान आहे, कंट्रोलिंग पॉवर म्हणजे नियंत्रण शक्तीद्वारे चुकांना बरोबरमध्ये म्हणजे रॉंगला राईटमध्ये परिवर्तन करणारे श्रेष्ठ पुरुषार्थी भव. विस्तार आहे, श्रेष्ठ पुरुषार्थी तेच आहेत जे एका सेकंदात नियंत्रण शक्तीद्वारे चूक असलेले बरोबरमध्ये रूपांतरित करणारे परिवर्तन करतात. असे नाही की व्यर्थवर नियंत्रण ठेवू इच्छिता, समजता सुद्धा, परंतु अर्धा तास तसेच विचार चालत राहतात. ह्याला थोडे अधीन आणि थोडे मालक म्हटले जाईल. जेव्हा तुम्हाला समजेल की हे सत्य नाही, असत्य, अयथार्थ आहे, त्याच वेळी ब्रेक लावणे हाच श्रेष्ठ पुरुषार्थ आहे. नियंत्रण शक्तीचा अर्थ असा नाही की इथे ब्रेक लावला आणि तो पुढे जाऊन लागला. आजचे बोधवाक्य आहे, आपल्या स्वभावाला सरळ बनवा तर वेळ वाया जाणार नाही. ह्यानंतर अनमोल ज्ञानरत्न दादीजींच्या जुन्या डायरीतून आहेत. ह्या पुरुषार्थाच्या वेळी प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता जरूर असते, जी भरून काढण्यासाठी प्रत्येकजण पुरुषार्थ करतो. कोणाकडे संयमचा गुण नसेल तर कोणाकडे सहनशीलतेचा गुण नसेल आणि दुसरे कोणते गुण नसतील ज्याच्या धारणेचा अर्थ आहे स्वतः मालक बनून ते गुण स्वतःकडे आकर्षित करा. असेच ते गुण आपल्या अंगी येत नाहीत म्हणजे स्वतःमध्ये धारण होत नाहीत. मालकामध्ये कमी असल्यामुळे गुण म्हणतात की मी कोणासोबत मैत्री ठेवणार. त्यांचे मालकावर प्रेम राहत नाही, परंतु जे मालक होऊन उभे राहतात गुणसुद्धा त्यांच्यावरच प्रेम करतात. ज्ञानी माणसांना फक्त गुणच प्रिय असतात. ते गुण प्रबळ असतात म्हणून ते मालकाला आकर्षित करतात. परंतु असे जरूर आहे की स्वतः मालक म्हणून स्थिर झाल्यामुळे गुण आपोआपच त्यांच्यामध्ये येतात. तर तुमच्या प्रभुत्वावर पूर्ण विश्वास असायला हवा. मी आत्मा परमात्म्याची संतान आहे हा निश्चय असेल तर सर्व दैवी गुण सुद्धा येत राहतील. निश्चयामुळेच दैवी गुण जरूर येतात. ज्ञानाचे मुद्दे ग्रहण करण्यासाठी वेळ लागत नाही, परंतु दैवी गुण धारण करण्यासाठी वेळ लागतो. अच्छा, ओम शांती.